काय गो निशी? अगो नाही म्हणजे आवरला काय तुझा? हे काय झालं आत्ताच आवरून. आज कॉलेजला सुट्टी आहे ना? हो. हा नाही म्हणजे विचारलंय गो. नाही तुझे ते काय ते जास्तीचे तास असतात ना म्हणा. नाही पण आज नाही आहेत. हा मग कसा हा आता वेळ हा ना तर घरातल्या कामात लक्ष देऊ वया. अगो काय असा बाईची जात हा ना. असं बसून चालता काय काम करूक वयत हा. म्हणजे तुका कोणी नावा नाही ठेवणार हा. नाही म्हणजे तसा तुझा सगळा जमता हा? पण कामाचा सराव वयो ना हा. तू चल माझ्या बरोबर चल. कुठे पण? अगो चल ग तू. आत्या तू सांगशील का नाही कुठे? आत्या कुठे घेऊन जातेस तू? दादा अरे ते कलम लावूची होतं त्याचं काय झालं? हा दादा ते लावून घेते ना मी. घेते ना. आणि नानांच्या घरी ते औषधं द्यायचं होतं. हा ती पण देऊन इलंय मी. हा पण दादा हं? काल काय झाला होता काय? नाही म्हणजे काल जेवूक पण सगळ्यांच्या नंतर इलस आणि हाताला पण लागलेला आणि त्या आधी कोणाला सांगितलं पण नाही म्हणून. दादा आता तुका नाही सांगूचा तर मग ठीक आहे. फक्त काळजी वाटली म्हणून विचारलं. नाही बंधू तसं काहीच विशेष नाही ते. मग विशेष काय घडता काय घरात? म्हणजे नाही म्हणजे माका असा ऐकू येला की आपल्या घरात कार्य होणार असा. कोणाचा काय ठरला काय? नाही बंधू तुला आत्ता सांगण्यासारखं काय नाही. हं? काय चालला घरात? काल वहिनीने पण नीट काय सांगितलं नाही आणि आज दादा पण. असं कधी झालं नव्हे. आत्या अगो चल चल गो. मी सांगताय तुका तू आधी चल. हा उमा हे घे निशिली. आता एक काय ते काम सांगा. कोणी येणार आहे का? आई आणि मला सांग, मी कधी कामं करत नाही का? अगं तसं नाही. आतापर्यंत घरातली कामं केलीस ती हौस म्हणून. पण घरातली सगळी कामं योग होईत ना. घर सांभाळायची जबाबदारी इली तर. म्हणजे अगो म्हणजे काय आता घोडा मैदान काय लांब नाही हा. थोड्या दिवसात तुझं लग्न झाला की मग काय करणार? आत्या आई काय बोलताय तुम्ही? आणि त्या गोष्टीला अजून खूप वेळ आहे. बरं लग्न झाल्यानंतर मी कोणत्या घरात जाईन, तिकडच्या आवडीनिवडी कशा असतील, पद्धती कशा असतील हे पण माहित नाहीये. मग अगो म्हणून काय झाला जबाबदारी तर घेऊक होई ना आणि त्याची सवय आतापासूनच लागूक होई. हा काय गो उमा? होय तर. चल तू नारळ खाऊ. हा घे हा घे हा घे. घे गो बस बस. हा मी बघतोय हा कशी खवताय ते. हा हा येताय येताय. घोमा बघ कसा बारीक होता. छान छान. छान झालाय. मस्त केलाय चहा. दादा नको ना. निशी रॅकेट दे. दादा नको ना. रॅकेट दे. दादा माझा धीर सुटूच्या आत हे रॅकेट घे. निशी घे. तू खेळ निशी. मी असे तुझ्या सोबत. जसं तू मेडल डिझर्व करतेस
तसंच तू हे पण डिझर्व करतेस. ओवी ऐक ना, हे बघ तुझा स्पीकर माझ्यामुळे खराब झाला आणि तो तुला तुझ्या आईने दिला होता अगं. ऑफकोर्स मी त्याची बरोबरी या इयरपॉड्सची नाही करू शकत, मला माहिती आहे ते, पण याच्यामुळे ना तू कुठेही कधी गाणी ऐकू शकतेस आणि कोणाला त्याचा त्रास पण होणार नाही है ना. ओवी, तुझ्या आईची आठवण मी परत आणून नाही देऊ शकत, पण तू तुझ्या आईसोबत जी काही स्वप्न बघितलीस ती या इयरपोर्ट्समुळे जिवंत ठेवू शकतेस. तुला वाटत असेल की इथे तुझ्यासाठी कोणी नाहीये, पण प्लीज असं नको समजूस. मी कायम असेन तुझ्यासोबत, एक मित्र म्हणून. मी कायम तुझ्या सोबत आहे मित्र म्हणून. हो जवळ खाली लागेल ना. हा झाला ना. बघू बघू. अगदी चेहरो दिसता भांड्यात. कुणाचा गो बाय माझा. दमला नाही ना. छे काहीतरीच काय. माका ना तुझं लय कौतुक वाटता. अभ्यासात हुशारा, घरच्या कामात हुशारा. हा पण तुझ्या त्या मावस बहिणीसारखी नाही. हा आत्या हा हा माका माहित हा. त्याचं लय पुळको हा तुका. हा आपण त्याच्यापासून तू जरा लांबच राह. हा त्याची हवा लागून नको देऊ तुका. नाही कसा हा त्याचा परदेशात राहणं वेगळा आणि आपल्या घरात आपण राहतो ना ता वेगळा. हा त्यांचे किती ते मित्र आणि काय. तुझं कोणी मित्र नाही ना. नाही नाही पण त्या दिवशी ते माझे सर होते. हा सर होते. खेळूक शिकवता ना तुका. म्हणजे खेळून दाखवता काय. जवळून की लांबून. आत्या ते सर आहेत माझे. हा 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 सर आहेत. हा हा नाही म्हणजे माझो तुझ्यावर विश्वास हा बाकी कोणी कसा पण असू दे. हा पण तो पोरगो ना मका लय उद्धट वाटलो. हा नाही म्हणजे शिकवता म्हणून काय झाला. हा बापा पण शिकवणार काय. हा कोण कैसून इला आणि याने काय मगता घेतला निकडचा. दादा समोर होता ना म्हणून मी गप राहलंय. नाहीतर चांगलंच सुनावलंय असते ते का. ठीक आहे ना आत्या. हे बघ जे झालं ते झालं. ते माझे फक्त सर आहेत.
तर कशाला त्यांना तू बोलतेस? हा 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 अगो कळलं माका ते का बोलते म्हणून तू का कशाक वाईट वाटतं? हा नुसते सरच आहेत ना, मित्र नाही ना? काय गो काय विचारतोय मी? आत्या, ते फक्त सर आहेत माझे. माका माहित होता तुझ्यासारखी गुडी पोर अशी कोणाशी मैत्री नाही करायची. हा चल 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 भांड लावून घेऊया. हा. इकडे ठेवतोय मी. हा घे 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 पाठी घे. हा गुड मॉर्निंग ओवी. गुड मॉर्निंग काका. काय करताय काका? कोडं सोडवतोय का? आयुष्याचं कोडं सुटत नाही ना, म्हणून पेपर मधली कोडी सोडवतोय. आडवी तिडवी कशी सुटतात का बघूया. नाही पण काय 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 विचारायचं होतं का तुला? तुम्हाला कसं कळलं? मला मला सगळं बरोबर कळतं. मला पण कोणाला काही विचारायचं असेल ना, तर मी पण त्यांच्यासमोर असाच घुटमळत असतो. कोणी लक्ष दिलं तर ठीक, नाही तर आहे आपलं असंच. तू काय काळजी करू नकोस, तू बिंदास विचार. अगं मी सुद्धा या घरात पावडाच आहे ना, त्याच्यामुळे कोणाशी कसं डायरेक्ट बोलणार ना. है ना? पण तू काय काळजी करू नकोस, तू विचार विचार बिंदास विचार विचार. तेवढंच मला पण बरं वाटेल, कोणीतरी काहीतरी मला वेगळंच विचारतंय म्हणून. तेवढाच आनंद. काय हो काका? नाही खरंच, श्रीनूला सुद्धा काही विचारायचं असेल ना, तर तो सुद्धा असाच माझ्यासमोर असा घुटमळत असतो. अगदी माझ्यावर गेलाय. पण तुला एक सांगू, तू ना अगदी श्रीनू सारखीच आहेस. नो वे हा काका, मी अजिबात त्याच्यासारखी नाही. साधं बाय पण नाही करून गेला जाताना. असा असतो का फ्रेंड? काय 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 म्हणालीस? नाही काही नाही. अरे बाप रे, चिडलीस की काय श्रीनूवर? नाही चिडले नाहीये, पण माझा वेळ जात नाहीये ना. काही असलं की मी त्यालाच विचारते. बरं झालं श्रीनू नाहीये घरात, निदान त्यामुळे किमान मला तरी तू विचारलंस. मग आता घरात दुसऱ्या कोणाला विचारणार काका? तुम्हालाच विचारणार. बरं मला सांगा, कधी येणार आहे तो? तो दापोलीला गेलाय ग, 2-4 दिवसात येईल म्हणाले. म्हणजे त्याचं कॉलेजला रिसर्चचं काम आहे ना. पण काय ग, तुझं काही त्याच्याकडे महत्वाचं काम होतं? नाही नाही, असंच रॅन्डम इन्फोसाठी विचार. इन्फो इन्फो म्हणजे माहित असावं म्हणून विचारलं. हा हा माहित माहित. अच्छा एवढंच ना? हा एवढंच. नक्की? हो. दुसरं काही काम नाही ना? नाही काका. चला मी येते. हा बाय बाय. काल परवापर्यंत दोघं भांडत होते आणि आज ही श्रीनूची चौकशी करते. कसं सुटणार आहे कोडं? आहे आहे काय गो आधी तोंड हाकर. ठेव थैसर खाताय मगे. नाही ही खीर मीच तुका भरवणार. हा अगो खाताय मगे म्हटलंय ना. तू हाकर. आता माका सांग कशी झाली. हा नाही माका वाटला होता तितकी काय वाईट नाही झाली. बरी हा हातात चव असा. अगो कधीतरी स्वयंपाक करत चल घरात. हे आहे मी नाही केलाय. मगे कोणी केल्यान? ओळख बघू. उमान नाही घे. मंजू हे काहीतरी विचारताय. मग आता कोणी केलं तर सांग. माझ्या सुनेच. हळू हळू सारख्या काय आपल्या सून सून करत राहतस गो. मग काय इतका कौतुकाने मी काहीतरी इशारा काढतोय आणि तू माका दाबतोस. हा तुमच्या सगळ्यांच्या मनात काय? हा
अगो लोकांची नजर बरी नसता. श्रीनू आणि निशीच्या जोड्यात कोणाची नजर लागाक नको म्हणून सांगतोय. काय नाही लागत ग नजर. बरा ह्या सगळ्या निशीकडून करून घ्यायचा मध्येच कसा तुझ्या डोक्यात तिला? काय हा आता 2 महिन्यात परीक्षा संपेल, मग निशी श्रीनूच्या आवडीचा सगळा शिकवून ठेवूचा लागता ना. नाही म्हणजे कसा हा नवऱ्याच्या हृदयात जायचो मार्ग त्याच्या पोटातून जाताना, म्हणून निशिक श्रीनूच्या आवडीचा सगळा येऊ होय ना. हैसर बरा डोक्या चालता हा तुझा. नाहीतरी ना निशिक थोडा थोडा करून सगळा शिकू काय आता. नाहीतर काय, त्या बॅडमिंटन शिकून काय होतला हा. ह्या सगळ्या शिकण्यात त्याचा फायदो हा. उद्या लग्न करून खेळत बसतला की घर सांभाळतला. ह्या बाकी खरा बोललंस हा बाई. म्हणूनच लग्न कधी होत आहे ह्याचीच वाट बघताय मी. म्हणजे या खेळाचो डोक्यात तापच नाही. एकदा का लग्न लागला ना की मग निशिक मी जा सांगेन ना ताच करूचा लागा. अगदी तुझ्या मनासारख्या होऊ देत गो बाई. हे बघा, तुम्ही तिचे पेरेंट्स आहात. तुम्ही जे काही विचार कराल तिच्या चांगल्यासाठीच करा. पण तिला काय हवंय, तिच्या मनात काय हे आपल्याला कळायला हवंय. निशिगंधा यापुढे बॅडमिंटन खेळणार नाही. इथली सिच्युएशन पाहून मला आता कळतंय की फॅमिलीला काय वाटतं ह्याचा विचार करणं किती महत्त्वाचं आहे. कारण एकदा तो डिसिजन घेतला ना की मागे वळून नाही बघता. निशी निशी काय या काय झालं? निशी शांत हो बाळा. आई ओवी, मी खूप प्रयत्न करते पण माझ्या हातून ही बॅडमिंटन खेळण्याची ओढ जातच नाहीये. सतत ना मला तो स्ट्रोक, तो खेळ, हे सगळं माझ्या आयुष्यात अजून पण घडतंय असं मला वाटतंय. आई, मला दादांना दुखवायचं नाहीये आणि माझ्यामुळे घरच्यांना कुणालाच मला त्रास द्यायचा नाही. आणि मला त्रास होतोय ग याचा. मला खूप त्रास होतोय. कारण हा खेळ हीच माझी ओळख आहे. आई हे बघ, मला माहितीये असं वाटणं बरोबर नाहीये, पण मला असं वाटतंय त्याला मी काय करू. निशी निशी जरा धीर धर. काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. आणि तू यात एकटी नाही असस. मी असे तुझ्यासोबत. निशी, मी पण कायम तुझ्यासोबत.